नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल। पहा, एक नवीन जाहिरात आलेली आहे, प्रसिद्ध झालेली आहे। तर ती जाहिरात कुठली आहे, ते वॅकन्सी कुठली आहेत आणि जागा किती आहेत टोटल, ते आपण सर्व सविस्तरमध्ये माहिती पाहूया। पहा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण। तर ही जी जाहिरात आहे ती महानगरपालिकाची कल्याण डोंबिवलीची आहे। पहा, गट क व गट ड रिक्त पदे आहेत। सरळ सेवाने ही भरती होत आहे, म्हणजेच ही एक गव्हर्मेंट जॉब आहे। तर पहा, डिटेलमध्ये पाहूया। गट क आणि ड सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर पहा, निमवैद्यकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील आहेत। तर त्यासाठी तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे। तर तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे। त्यामुळे निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरातीनुसार गट क आणि ड एकूण 490 पदाकरिता अर्ज मागवण्याचे कालावधी 10/6/2025 पासून तर दिनांक 3/7/2025 रोजी पर्यंत आहे। तर पहा, 10 तारखेपासून इथं फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 3 तारखेपर्यंत तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे। तर कुठली वॅकन्सी आहे डिटेलमध्ये पाहूया। पहा, फिजिओथेरपी, औषध निर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्षकिरण तंत्रज्ञ यांचे सगळ्यांचे 7व्या वेतनानुसार तुम्हाला वेतन श्रेणीसुद्धा पाहायला भेटेल। ते आणि भरायची एकूण पदसंख्या याच्या समोर आहे, ते सुद्धा तुम्हाला दिसत आहे। तर पहा, स्टाफ नर्सचे आहे 78 जागा, क्षकिरण तंत्रज्ञ पहा 6 जागा, हेल्थ विजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन याचे पण 1 जागा आहे, मानसोपचार समुपदेशक यांचे 2 जागा आहेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 आहे, लेखापाल वरिष्ठ लेखापरीक्षक 6, कनिष्ठ अभियंता पहा 58 जागा आहेत, कनिष्ठ अभियंता 12, यांत्रिकीमध्ये वेगळं आहे आणि विद्युतमध्ये वेगळं आहे, चालक यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर 12 जागा आहेत, अग्निशामक याचे बरेच चांगल्या वॅकन्सी आहेत, म्हणजे 138 एवढे वॅकन्सी आहेत फायरमॅनसाठी। विधी सेवा गट क कनिष्ठ विधी अधिकारी 2 जागा, क्रीडा सेवा याच्यासाठी 1, उद्यान सेवा 2, उद्यान सेवा गट क मध्ये 11, प्रशासकीय सेवामध्ये 116, म्हणजे लिपिक टंक लेखक यासाठी 116 एकूण पदे आहेत। लेखा सेवा गट क लेखालिपिक यांचे 16 जागा आहे आणि निम वैद्यकीय सेवा गट ड यामध्ये यांचे 2 वॅकन्सी आहेत। अशी एकूण 490 पदासाठी इथं भरती होत आहे। तर ही जी भरती आहे तुम्हाला यामध्ये तुम्हाला अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेले, औषध निर्माता 3 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 2, फायरमॅन 1, लिपिक टंक लेखक 2, आया 2 याप्रमाणे एकूण 11 पदे अनुसूचित जमाती प्रवर्गात भरण्याकरिता एकूण रिक्त पदामध्ये समाविष्ट आहेत। तर ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक जो आहे तो इथे दिलेला आहे। पहा, 10/6/2025 पासून स्टार्ट आहे, 3/7/2025 पर्यंत असणार आहे आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकसुद्धा 3/7/2025 असणार आहे। परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक हे तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस अगोदर कळण्यात येईल। ऑनलाईन परीक्षा दिनांक हे तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर ही जे तांत्रिक समस्या उद्भवल्यास तुम्ही TCS हेल्पलाईन नंबर, म्हणजे तुमची इथे TCSच एक्झाम घेणार आहे हे तुम्ही नक्की तुम्हाला समजलं असेलच। तर जाहिरातमधील बाबीसंबंधी विचारणा करण्यासाठी हेल्पलाईन नंबर इथं ID, ईमेल ID वगैरे देण्यात आलेला आहे। पहा, तर तुम्हाला काही अडचणी असेल, काही असेल तर इथे तुम्ही संपर्क साधू शकता। तर पहा, हे खाली जे आहे हे डिटेलमध्ये तुम्हाला दिलेली आहे ही जाहिरात। औषध निर्माता पहा 14 जागा, यामध्ये महिलाची किती आहे पहा, खुल्यामध्ये वेगळे आहे, इतर मागासवर्गामध्ये वेगळे आहे। तर असे सगळ्या एकूण पदे संख्या दिलेली आहे। याची आपण सविस्तर जाहिरात आपण लगेच पाहणार आहोत। सध्यापुरती ही एक जाहिरात
एक शॉर्टकटमध्ये आहे. तुमची इथं परीक्षा शुल्क पहा. खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच 1000 शुल्क आकारण्यात आलेलं आहे. मागास वर्गासाठी 900 रुपये आहे. परीक्षा फीस जास्तच आहे कारण ऑनलाईन एक्झाम म्हणजेच जास्त फी आणि परीक्षा शुल्क ना परतावा आहे तुमचा, नॉन रिफंडेबल आहे. तुम्ही इथं काहीच इथं आणि पहा इथं अर्हतासुद्धा दिलेले आहे. पहा वेतन श्रेणी प्रत्येकाला वेगळी वेतन श्रेणी अर्हता दिलेली आहे. सगळं डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पहा आणि तुमचं इथं वयोमर्यादा पहा. माजी सैनिक 3 वर्षाचे 380 कालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत चालेल. दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पस्थ 45, मागासवर्गीय अनाथ 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43, किमान वयोमर्यादा 18 आणि खुला अमागाससाठी 38 वर्षे एवढं इथं देण्यात आलेलं आहे. तर सविस्तरमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कास्टनुसार तुमच्या वॅकन्सी किती आहेत ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.